तिकून आले संध्याकाळ होते आता. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळी आपल्या घरी पाहुणे आले. हे आपली मावशी, हे बाप्पू, मावशीचा पोरगा, हा आपला भासा, मम्मी आणि मी. आम्ही सगळेजण मिळून चाललो आता. कुठे चाललो आपण? गावा. आम्ही सगळेजण चाललो आता मावशीच्या घरी. हे दुसरी स्प्लेंडर आहे, हे मावशीची आहे, हे बाप्पूची आहे. चालेल भासा कुठे बसतो, मागे बसतो की पुढे? घराले केलं लॉक. आता आम्ही चाललो गावाले. हे बा इकडे मावशीचा पोरगा गाडी चालवतो म्हणते. आम्हाला जायचं आहे मोताळा. मोताळ्याच्या पुढे आपल्या मावशीचं गाव आहे का, तर मावशीच्या घरी आपल्याला जायचं आहे. भासा पुढे बसेला आहे. भासा गॉगल काऊन काढला रे वा? तू मावशीनं दप्तर घेतलं पाठीवर. मावस भाऊ गाडी चालू राहिला. मावस भावाले म्हणता शौक आहे गाडी चालवायचा. रस्त्यानं चाललो होतो. हे तीन गडी हे ना आपल्याला पाहिलं जाताना. हे इकडे चालले होते नांदुऱ्याकडे, पण येणं पाहिलं आपल्याकडे. यू टर्न मारून हे वापिस आले आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी. त्याच्यासोबत आता फोटो वगैरे काढतो. भासा तू काढता का रे फोटो? काढता फोटो? मग आता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबलोच होतो. मग शेला बी घेतला तोंडाले बांधून, कोण की आता पुढे येणार आहे मोताळा. मोताळा तालुक्याचं गाव आहे. आता मावशीच्या घरी जाणं म्हटलं म्हणजे काही ना काही फळ फळवतं नेणंच पडेल. त्यासाठी मम्मी इकडे फळं घेऊन राहिली. यानं इकडे नारळ उचलून आणलं. मावशी तू दप्तर घेऊन काऊन हिंडू राहिली? अरे झिंगूर दादा तू वाटी कसा काय प्रकट झाला? आणि हे हुडी तर माहीत दिसू राहिली. चल दे आता, दे आता बाबू हुडी दे माही काढून. माही हुडी दे काढून. कुठे चालला रे झिंगूर दादा? मी चाललो आताच्या घरी. तू बी तटीच चालला काय? झिंगूर दादा बी आपल्यासोबत मावशीच्या घरीच येणार आहे. आता आमची टोळी लय मोठी झाली, काऊन की मामाश्री बी आमच्यासोबत जॉईन झाले. इकडे मामाश्री, झिंगूर दादा, भासा, मावशीचा पोरगा, बापू, मावशी, मम्मी सगळेनं मिळून अटी फळं घेतले. हे मामाची गाडी आहे युनिकॉर्न, काळा घोडा, जसं की सगळेजण आहे काळा घोडा म्हणून ओळखतात. काही नाही बा, मावशीच्या घरी चाललो. कुठे चालला? तुला माही हुडी देणार आहे की नाही? चालते बा, माही हुडी दे. यानं आपल्या दुकानातून हे हुडी नेलं आणि याचे पैसे अजून द्यायचे बाकी आहेत. सगळं आधी भासा मेन्सवेअरचा माल आहे. यानं हे जे टी शर्ट घालेलं आहे हे बी भासा मेन्सवेअरची आहे. यानं हुडी घालेला आहे हे बी भासा मेन्सवेअरची आहे. आणि मीनं जे शर्ट घालेलं आहे हे बी भासा मेन्सवेअरचंच आहे. मामानं जे शर्ट घालेलं आहे ते बी भासा मेन्सवेअरचंच आहे. म्हणजे सगळे जे कपडे आधी भासा मेन्सवेअरवरूनच घ्यायला आहे. म्हणून तुम्हाला जर कपडे घ्यायचे असले तर आपल्या दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा. आता हा झिंगूर दादा म्हणते मी तुमच्या गाडीवर येतो. म्हटलं पहिलेच तर आम्ही 3 जण आहे, कशाला येतात आठवण करायला? ऐकत नाही गडी. तेवढे सफरचंद घेऊन मम्मीचं मन काही भरलं नाही. मम्मी म्हणे सोनपापडी बी घ्यायची आहे. हे सोनपापडीचं पाकिट बी घेतलं. हा रोड एवढा लहान आहे की समोरून जर एसटी आली तर आपल्याला डायरेक्ट रोडच्या खाली उतरणं पडतं. पण हा रस्ता जो इकडे जाते ना, हा आपल्या मूळ गावले जाते. म्हणजे ते आमचं मूळ गाव आहे, अंतरी बोराखेडी. आमचे आजोबा पंजोबा जे आहेत ते अंतरी बोराखेडीचे होते. आबापासून आम्ही लोणवाडीमध्ये राहायला येईल आहे, म्हणून आमचं मूळ गाव जे आहे ते अंतरी बोराखेडी आहे. इकडे आता लगातार 3 गाड्या एकामागे एक चालू राहिल्या. पुढे आपल्या मामाश्रीची गाडी आहे, मधात आपली गाडी आहे आणि मागे बाप्पूची गाडी आहे. त्यावर मावशी, मावशीचा पोरगा, बाप्पू, आपल्या गाडीवर मी, मम्मी आणि भासा, आणि पुढे मामा आहेत. त्या गाडीवर मामा, मामी आणि त्याचा पोरगा. मला वाटलं नव्हतं की बा इकडचा रोड इतका बी खराब असेल. म्हणजे मी 2-3 वर्षाच्या अगोदर आलो होतो, पण मला वाटलं बा की आता विकास झाला, आता हा रोड चांगला झाला असेल. पण कशाचं काही रे बा, इकडे तर विकासाचं नाव निशाण काहीच नाही आहे. या भागातले आमदार येतात आपले संजूभाऊ गायकवाड. आमदारांना खेड्यापाड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे खेड्यापाड्याचे जे हे असे रस्ते आहेत याची दुरुस्ती करायला पाहिजे. काऊन की रात्री बेरात्री दिवसा कधी म्हणा दवाखान्याचं काम पडते. इकडचे सगळे शेतकरी लोक आहेत. सध्या आम्ही सारोळा पीर गावातून सारोळा मारुती गावाकडे चाललो. आता आम्ही सारोळा मारुती गावात आलो आणि पुढे हे कापसाची गाडी लागेल आहे. कापूस भरणं चालू आहे. आता पुढे गाडी जाते की नाही काय माहीत. फायनली आम्ही पोहोचलो सारोळा मारुती गावात, मावशीच्या घरी. चल 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 या. मावशीच्या घरी आम्ही ना चहा वगैरे घेतला. आता आम्ही या गावातल्या मंदिरावर चाललो. गावातलं मंदिर पाहून येतो कसं काय. जागृत हनुमान मंदिर आहे या गावात. मग आपले मामाश्री, मामभाऊ, मावस भाऊ आणि मी, आम्ही आता या गावातल्या मंदिरावर चाललो. इकडे बरा कापूस आहे बा अजून. आमच्या गावात मागच्याच वर्षी शेवटचं वर्ष होतं. हे या गावातलं मंदिर आहे, श्री हनुमान मंदिर सारोळा मारुती. मंदिरात दुकानात बसून भेट लग्नामध्ये आमच्या गावाच्या मंदिराचे पडसाचं काम चालू आहे. स्वामी समर्थाच्या हातून या मंदिराची स्थापना झालेली आहे. 43 वर्ष पहिल्याकडं हा 43 वर्ष टिकलेला आहे. आता नवीन बांधकाम चालू आहे कळसाचे. 51 फुटाचा कळस हा आता बांधण्यासाठी सारोळा मारुतीवासियांनी हाती घेतलेला आहे. श्री स्वामी समर्थाच्या हातून या 2 मूर्तीची स्थापना व्हायला या ठिकाणी. एक मारुती व आहेत आणि एक कोण आहे? शिरसाळा मारुती आहे की नाही, हा हे आणि ते भाऊ. हा शिरसाळा मारुती आणि हा सारोळा मारुती हे दोन्ही भाऊ हे सगळे गावातले जमा झाले. हे आपले व्हिडिओ पाहत असतात. ते म्हणतात आम्हाला दुसरं काही काम नाही, आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतो. सोयाबीनचे पण व्हिडिओ टाकले. हा वाशिम. इकडे मागे पाहू शकता या मंदिराच्या कळसाचं बांधकाम चालू आहे.
या मंदिराच्या कळसाचं बांधकाम चालू आहे आणि ते सगळं बांधकाम लोकवर्गणीतून होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जर देणगी द्यायची असली तर हा QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करून मी हा QR कोड लावून देतो बाजूले. हा स्कॅन करून तुम्ही तुमच्या मनानं तुम्हाला वाटली तेवढी वर्गणी देऊ शकता. तसं बाकी या गावामध्ये विकास कामाची म्हणजे कमी नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही, रस्ता पुरा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. आणि हा जो गावातला मेन चौक आहे त्या चौकामध्ये हे पहा छत्रपती शिवाजी महाराजची केवढी मोठी मूर्ती आहे. आज या गावले मला येणं होतं म्हणून मी ना रात्री 2 वाजे लोक एडिटिंग केली. आता 4 वाजून राहिले. 4 वाजायला फक्त 10-12 मिनिट बाकी आहे. तर आपला आता 4 वाजता राईट मी शेड्यूलवर लावून ठेवला व्हिडिओ. चल सारोडा मारुती गावातून आपण बाहेर निघलो. हे बस स्टँड आहे वाटते या गावचं की काय, रोडवरच बस थांबते. आणि हे 2 जण मागून पळत आले. येणं आपल्याला आवाज दिला होता. मम्मीनं आपल्याला सांगलं की बा मागून येणं आवाज दिला. अरे ते तडूनच स्नॅप काढू राहिले. स्नॅप लावून हो काय. चला मग येतो. तुला वाटलं गंमत आहे काय. आता मी सरोडा मारुतीवरून काळेगाव तपोवनकडे चाललो आणि हे इकडे शाळेतले पोरं येऊ राहिले पैदल. हे बघा कसे हात दाखवू राहिले. मामा या गावामध्ये शाळा शिकेला आहे. हे आहे ते मामाची शाळा, शरद पवार विद्यालय सरोडा मारुती. मामा सांगून राहिले, मामा म्हणतात की बाबा मी ज्या टाइमला शाळेमध्ये येत जाऊ त्या टाइमला ही शाळा एकदम म्हणजे टिनाची होती, पत्र्याची होती. तरी मी ना तोंडाले बांधेल होतं. जर मी ना तोंडाले बांधेल नसतं तर पुरी शाळा ते पुरे शाळेचे जे पोरं चालले होते पैदल सगळ्यांना मला ओळखलं असतं, सगळ्यांना मला थांबवलं असतं. आता आम्ही चाललो काळेगाव तपोवन, तसून आम्हाला खर्दापूर जाणं आहे. हे बाय या दोघांना मला तोंड बांधेल असल्यावर मी ओळखलं. म्हणजे ओळखलं नाही, त्याचा मनामनात ते विचार करू राहिले ते किंवा प्रतीक जावरे पाहिजे. चला मग. इकडे नवीन रोडाचं बांधकाम व्हायला आहे. आपली गाडी पा कशावरून चालू राहिली. होते कठ्ठे टाकेला ते ना, त्यावर पाणी तर काही मारेल नाही म्हणून आपण ना ती त्यावरच गाडी टाकली. आपल्यासाठीच थांबली ते 4 व्हीलर. आता तुम्ही भाऊ आहे ना दोघं. इकडे 4 रस्ते आहे, त्यातला आपल्याला या रस्त्यानं जायचं आहे. आता इकडे फरदापूरकडे, कारण की फरदापूर आपल्या मावशीचं गाव आहे. गाडी अडी डायरेक्ट घाटासारखी फायरिंग मारू राहिली, जसं काही आपण एखादा घाट चढून राहिलो असं. आणि टर्न तर असे आहेत की बापा घाटापेक्षा बी. आता आलो आम्ही फरदापूरमध्ये. हे बी आपल्या मावशीचंच घर आहे. पहिले बी आपण गेलो होतो ते बी आपल्या मावशीचंच घर होतं. तोंड बांधेल असल्यावर बी मला रस्त्यानं एवढ्या जण ना, कारण की आपल्या पुढे भाषा होता बसेल आणि त्या भाषाले पाहून ते समजून जाय की हा प्रतीक जाऊ. मजेत मावशी. एकदम बेटा तू मजेत आहे. हा आम्हाला काही चहाची गरज नाही बा. वहिनी चहा करतात. इकडे वहिनी चहा करून राहिल्या वाटते. नाही पहिले पाण्याची सोय मग चहा. सगळ्यात मोठी मावशी सध्यासाठी गैरहजर आहे. मग त्याच्या बाद 2 नंबरची मावशी हे, मग 3 नंबरची आपली मम्मी आणि 4 नंबरची मावशी हे, आणि सगळ्यात लहान आपले मामाश्री. मामाश्री कुठे गेले. अरे बाहेर पोट्टे जमा आले. आणि हे आमचे मयूरदा सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्याचं वर्क फ्रॉम होम चालू असते असं. राम 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 राम. सांगा काहीतरी. फॉलो करेल आहे का यूट्यूबले. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल आहे ना. मग हा व्हिडिओ यूट्यूबवर आहे ना. सगळेजण जमा आले. याच्यासोबत फोटो वगैरे काढला अडीच मावशीच्या दारी. जवळ घर आहे ना, इतके दूर राहिला तर सगळं जमीन नाही. काय हे काय झटका मशीन आहे की डायरेक्ट यायची करंट आहे. करंट आहे डायरेक्ट झटका मशीन. रोहित आहेत ना तुमच्याकडे. आमच्याकडे बिबट्या नांदीला फिरून राहिला. नाल्यापासून तिकडे इकडे वावऱ्यामध्ये रोहिटाचा त्रास असते. रोहितच म्हणतात शुद्ध मराठीत काय म्हणतात. रोही, कोणी रोही म्हणते कोणी रोहिट म्हणते. तर इकडे वावऱ्यामध्ये रोहिटाचा त्रास असते. पण आता या वावराला काही त्रास नाही म्हणा, कमी जवळपास घर आहेत. चल माझ्यासोबत चालता काय. स्माईल दे. मस्त घरात बसेल होतो मी. या पोट्टेनं आवाज दिला, पुन्हा खाली करत जात मला बाहेर ये म्हणत. ते दात पिवळे दिसू राहिले का खरंच. विमल खाता तू नक्की विमल खाता तू. संध्याकाळ झाली, दिवे लागायचा टाइम झाला, पण तरी मावशीनं काही अजून घरून निघू नाही दिलं. आणि आता रात्री मुक्कामी ठेवायचा विचार आहे वाटते. अंधारात बी क्लिअर दिसते बा. हे बरं आहे बा, कुटारच्या तोंड दिला आहे. लय 2-3 दिवस चाली नाही आता. 2-3 दिवस चालली. 4-5 दिवस आलेले. रोज सगळे टाकून द्यायला. याच्या 8 दिवसा अगोदर लय थंडी होती. ते लय खतरनाक होती. आणि आम्ही त्या थंडीमध्ये आम्ही संभाजीनगरहून या टाइमला घरी आलो होतो.
म्हणजे या टाइमला निघलो होतो. पोरायला थंडी वाजत. काय थंडीने वाजत म्हणता बा आम्हाला वाजते बा. त्याच्यात जोश असते. खेड्या गावातली हे गोष्ट लय आवडते बा आपल्याला की संध्याकाळ झाली की गावातले सगळे जण तापावर येऊन बसतात. आणि याच्या गावात तर हे एक अजूनच चांगली गोष्ट आहे की याचं पुरं एवढं म्हणजे एवढी खोली भरून कुटार आहे ते खराब व्हायला आहे. आता यानं ते तापासाठी यूज करणं लावलं. पण हा गडी या गावचा नाही आहे, हा वाडीचा आहे. याने एक दिवस बोकड्याचं दूध काढलं होतं आहे ना रे, बोकड्याचंच ना. अरे वाडीचा आहे की मग तू आहे हो काय. चला मग येऊ का बाप्पू. येतो. का रे तुला होळी नाही दिली का मी ना. लहान लहान लेकरायला जबरदस्ती पैसे देणार लावले. अरे बा शिल्लक झाले असतील तर मला द्या रे बा कोणी. हे घे पाय घेते की नाही महातून. महातून घेतं की नाही. घे 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 बा. चालतं ना घरी. हो मग आमच्या शिवनाचा स्वेटर सोबतच आणेल होतं. दाखव ते पैसे दे इकडे. खरं काय पेट्रोल टाकीन मी आज. मग पेट्रोल टाकायला दिले ना. आम्ही दोघे जण जातो. टाटा कर एकदा. बाय बाय. चला मग ओजू येणार आहे आमच्यासोबत. ओजूला घेऊन जातो आता आम्ही घरी. या गावाचे रस्ते म्हणजे गावालोक बी रस्ता खराब आहे. गावातले रस्ते तर इतके बेकार आहे. भासाले बसवलं आता मधात. मागे मम्मी आहे, पुढे मी आहे. भासाले मधात बसवलं आणि आम्ही आता घरी चाललो. पुढे मामाची गाडी, मधात आमची. तर चला मग आम्ही चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लोक आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नशील करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.